विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्मचारी प्रशासनातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. तो म्हणजे कर्मचारी प्रशासनाची भरती. कर्मचारी प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांना अत्यंत अशा प्रकारचं महत्त्वाचं स्थान आहे. हे आपण मागच्या तासामध्ये बघितलेलं आहे. आणि कर्मचारी प्रशासनामध्ये कर्मचारी वर्गाची भरती करण्याचं काम देखील अतिशय महत्त्वाचं आहे. ती पहिली प्रोसेस आहे. आणि कर्मचारी प्रशासनाला हे देखील काम करावं लागत असतं की कर्मचारी कोणत्या वर्गामध्ये, कोणत्या श्रेणीमध्ये, कोणत्या पद्धतीचा कर्मचारी काम करतो आणि त्याची नेमणूक कशा पद्धतीनं करायची आहे, त्याची भरती कशा पद्धतीनं करायची आहे, हे कर्मचारी प्रशासनालाच ठरवावं लागत असतं. आणि म्हणून या प्रोसेसमध्ये तसं तर कर्मचारी प्रशासनामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया आहेत. त्या सगळ्या प्रक्रियामधील जर अतिशय महत्त्वाची प्रक्रिया जर कोणती असेल तर ती भरती आहे. आणि एकदा भरती करत असताना कर्मचारी वर्ग योग्य पद्धतीनं जर भरती करण्यात आलेली नाही तर कर्मचारी प्रशासनाचं कार्य करत असताना अनेक प्रकारच्या अडथळे किंवा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. आणि म्हणून तसं लोकप्रशासनातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे कर्मचारी वर्ग. आणि या कर्मचारी वर्गावरच शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत असते ते सरकारला फेल्युअर बी करू शकतात किंवा सरकारला अतिशय यशस्वीच्या उच्च पातळीवर देखील घेऊन जाऊ शकतात. म्हणून कर्मचारी प्रशासन हा अतिशय महत्त्वाचा घटक आणि त्याच्यातला कर्मचारी वर्ग तर अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून त्याची भरती करणं हे अतिशय महत्त्वाचं घटक असल्यामुळं कर्मचाऱ्यांची भरती कशा पद्धतीनं करावी या बाबतीमध्ये देखील अनेक मतांतरे आहेत. कारण कोणत्याही पद्धतीनं जर कर्मचाऱ्यांची भरती केली तर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहूनच जात असतात. आणि म्हणून अधिकाधिक पद्धतीनं कशा कर्मचाऱ्यांची भरती करता येईल, चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल, ते कर्मचारी प्रशासनामध्ये काम करत असताना कशी कार्यक्षमता निर्माण होईल या दृष्टिकोनातून कर्मचारी प्रशासनाला कार्य करावं लागत असतं. कर्मचारी प्रशासनाचं जे कार्य आहे कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं, हे काम आजचं नाही. हे काम प्राचीन काळापासूनच चालत आलेलं आहे. परंतु प्राचीन काळामध्ये राज्याचं कार्यक्षेत्र हे अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये होतं. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भामध्ये फार मोठी समस्या नव्हती. कारण राज्यानेच किंवा त्याच्या मंत्र्यानेच हे काम करीत असत. परंतु अलीकडच्या काळामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा अनेक देशाला स्वातंत्र्य मिळालं, विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगातील अनेक राष्ट्रे ही स्वतंत्र झाली आणि त्याच्यामुळं त्या राष्ट्राला आपापले राष्ट्रातील ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करून विकसित होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. भारताची देखील तशाच प्रकारची परिस्थिती होती. भारतानं स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताला विकसित राष्ट्र कसं करता येईल व अविकसित राष्ट्रापासून ते विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न कसं करता येईल, त्यासाठी विकसनशील राष्ट्र हे एक टप्पा आहे. आणि म्हणून आज आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नामुळं आपलं राष्ट्र मागास राष्ट्रापासून किंवा अविकसित राष्ट्रापासून विकसनशील राष्ट्र म्हणून आज जगामध्ये त्याची ख्याती मिळालेली आहे किंवा त्या टप्प्यावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आता अलीकडच्या काळामध्ये तर राज्यानं अनेक अशा प्रकारच्या कार्य हाती घेतलेले आहेत आणि कल्याणकारी राज्य म्हणून देखील त्याने स्वीकारलेलं आहे. मग आता कल्याणकारी राज्य म्हणून जेव्हा ती संकल्पना स्वीकारलेली आहे त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची कार्य करून, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखून, वेगवेगळ्या प्रकारचं धोरणं आखून राज्याला कसं विकसित करता येतं
देशाला कसं पुढे घेऊन जाता येतं या दृष्टिकोनातून राज्यानं कार्य करत असताना आपल्याला दिसून येतं। विशेषतः शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, औद्योगिक क्षेत्र या क्षेत्राला जोपर्यंत आपण डेव्हलप करू शकत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही। आपला देश आपण म्हणतो की तो खेड्यांचा देश आहे। त्याचबरोबर शेतीनिष्ठ असलेला शेतकरी वर्ग आपल्या देशामध्ये आहे। आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीनिष्ठ अशा शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून जोपर्यंत शेतीचा विकास होऊ शकत नाही, शेतीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात नाहीत, शेतीवर आधारित असलेले वेगवेगळ्या प्रकारचे काही उद्योगधंदे निर्माण होऊ शकत नाहीत किंवा शेतीला रास्त भाव मिळू शकत नाही किंवा शेतीवर आधारित असलेला जो कामगार वर्ग आहे तो देखील विकसित होऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्या देशाला विकसनशील राष्ट्र किंवा विकसित राष्ट्र करणं हे अवघड अशा प्रकारचं आहे। आणि म्हणून याचबरोबर राज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। पूर्वीचं राज्य हे पॉलिसी राज्य म्हणून ओळखायचं, आता पॉलिसी राज्याची संकल्पना राहिली नाही, ती कल्याणकारी राज्याची संकल्पना झालेली आहे। कारण पॉलिसी राज्याची संकल्पना ती नष्ट होऊन कल्याणकारी राज्याची संकल्पना निर्माण झालेली आहे। त्यामुळं त्याचं राज्याच्या कार्याचं स्वरूपही बदललेलं आहे आणि हे बदललेलं सगळं स्वरूप जर आपणाला प्रत्यक्षामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल, विकसित राष्ट्राकडे घेऊन जायचं असेल तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो कर्मचारी वर्ग आहे। आणि म्हणून कर्मचारी वर्गाची भरती करण्याचं काम देखील अतिशय चांगलं असलं पाहिजे। म्हणून गुंतागुंतीच्या ह्या परिस्थितीमध्ये अनेक समस्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये कर्मचारी वर्ग हा बौद्धिक दृष्टिकोनातून कुशाग्र असणं अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणून भरती कशा पद्धतीने करावी, कोणत्या पद्धतीनं करावी, कोणाच्या माध्यमातून करावी, त्याच्यासाठी कोणती यंत्रणा असावी या दृष्टिकोनातून देखील अनेक विचारवंतांनी मांडलेले आहेत। म्हणून कर्मचाऱ्यांची भरती शास्त्रीय पद्धतीने होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि शास्त्रीय पद्धत कशा प्रकारची आहे, म्हणून आजच शास्त्रीय पद्धत नाही तर पूर्वी देखील म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी ख्रिस्तपूर्व देखील काही राष्ट्रामध्ये या गुणवत्ता पद्धतीचा किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेचे जे लोक आहेत कर्मचारी वर्ग त्यांना कसं आणायचं, त्यांची भरती शास्त्रीय पद्धतीने कशा पद्धतीनं करायची याचं देखील काही देशांना इसवी सनाच्या पूर्वी ही माहिती होती। म्हणून ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकामध्ये चीनने सरकारी नोकरांची पद्धती ही शास्त्रीय पद्धतीने केल्याचे इतिहासामध्ये उल्लेख आपल्याला आढळते। आधुनिक काळात कर्मचाऱ्यांची भरती शास्त्रीय पद्धतीनं करणारं एकमेव राष्ट्र म्हणून जर्मनीला म्हणजेच प्रशियाकडे आपण बघितलं जातं। हे प्रथम राष्ट्र आहे आधुनिक काळामध्ये। तर 19व्या शतकाच्या मध्यामध्ये विशेषतः 1853मध्ये भारतानेही या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्याचं आपल्याला दिसून येतं। इंग्लंडमध्ये इसवी सन 1870मध्ये तर अमेरिकेमध्ये 1883मध्ये स्पर्धा परीक्षा या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्याचं आपल्याला दिसून येतं। एकंदरीत जगातल्या अनेक राष्ट्रांनी आता कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येतं। आता शास्त्रीय पद्धत म्हणजे काय की बुद्धिमान कर्मचाऱ्यांची भरती करणं। आता बुद्धिमान कर्मचाऱ्यांची भरती करायचं म्हणजे त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा कोणती आहे, त्यासाठी कोणती म्हणजे युनिट्सच्या माध्यमातून आपल्याला भरती करता येऊ शकतं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये भरती करणारी यंत्रणा ह्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत। म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला भरतीचा अर्थ आणि भरतीचे प्रकार या दोन गोष्टी आपण या प्रकरणामध्ये बघायच्या आहेत। म्हणून भरतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांना वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या मांडण्यात आलेली आहेत आणि त्या व्याख्याचा जर सार बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की भरती म्हणजे अशा पद्धतीचे एक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट उमेदवार प्रशासनाकडे आकर्षित केले जात असतात। या संदर्भानं काही विचारवंत आहेत प्रशासनामधले, हे विचारवंत डिमॉक व डिमॉक, पहिले विचारवंताचा आपण विचार करू। डिमॉक व डिमॉक या विचारवंतांना
भरतीच्या संदर्भामध्ये आपली मतं मांडलेली आहेत. ते म्हणतात भरती म्हणजे विशिष्ट कार्यासाठी योग्य व्यक्ती मिळविणे होय. आता वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असतात प्रशासनामध्ये. लोकप्रशासनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत. काही तांत्रिक स्वरूपाची कामं आहेत, काही सामान्य स्वरूपाची कामं आहेत, काही बौद्धिक स्वरूपाची कामं आहेत, काही प्लॅनिंगचे स्वरूपाची कामं आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत. आणि तांत्रिक स्वरूपाची कामं काम करण्याकरिता तांत्रिक ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करावं लागत असतं. काही नियोजनाच्या संदर्भामध्ये काम करायचे असतील तर त्यांना बौद्धिक कौशल्य असलेल्या लोकांचं त्यांना भरती करावं लागत असतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भरती करावी लागत असतं. याचाच अर्थ विशिष्ट कार्य. मग ते बौद्धिक स्वरूपाचं काम निवड असेल तर बौद्धिक स्वरूपाचे काम आहे. जसं की आता UPSC या देशामध्ये UPSCच्या माध्यमातून अधिक कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना निवड करण्याचं कार्य हे UPSCच्या माध्यमातून केलं जात असतं. तशाच पद्धतीनं UPSCच्या माध्यमातूनच देखील वेगवेगळ्या प्रकारची भरती करण्याचं काम, जसं तांत्रिक स्वरूपाचे कामं आहेत, लॉच्या संदर्भातील कामं आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं ते त्यांना करावे लागत असतात. म्हणून राज्याच्या पातळीवर आणि केंद्राच्या पातळीवर कर्मचाऱ्यांची भरती करण्याकरिता जे जे काही यंत्रणा आहेत, जे काही आयोग आहेत, त्या आयोगाच्या माध्यमातून त्यांना आकर्षित केलं जात असतं आणि योग्य व्यक्ती मिळवण्यासाठीचा प्रयत्न केला जात असतं. म्हणजेच डिमॉक या विचारवंतांना म्हटल्याप्रमाणे भरती म्हणजे अशा पद्धतीचा एक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य व्यक्ती, योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती हे मिळवल्या जात असतं. डॉक्टर MP शर्मा हे लोकप्रशासनाचे भारतातील सगळ्यात मोठे विचारवंत आहेत. त्यांना भारतातील लोकप्रशासनाचे जनक देखील म्हणून ओळखलं जातं. त्यांनी म्हणतात प्रशासनामध्ये रिक्त पदे होत असतात. कारण एकदा भरल्यानंतर कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर ते 58 वर्षापर्यंत किंवा 60 वर्षापर्यंत प्रशासकीय कामामध्ये किंवा प्रशासकीय पदावर कार्यरत असतात. परंतु रिक्त ही पदं होत असतात, नवीनही पद निर्माण होत असतात. रिक्त झालेल्या पदावर किंवा नवीन निर्माण झालेल्या पदावर योग्य व अनुरूप उमेदवारांना आकर्षित करणं म्हणजे भरती होय. अशाही प्रकारचं त्यांनी विचार मांडलेले आहेत. प्राध्यापक LD व्हाईट यांनी या संदर्भानं काय म्हणतात ते पाहू आपण. नियुक्ती करण्याचा उद्देश ठेवून, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा उद्देश ठेवून योग्य उमेदवारांनी स्पर्धेत उतरण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी केलेली विशिष्ट कृती म्हणजे भरती होय. याचा अर्थ एकंदरीत कर्मचारी भरती करत असताना त्यांना आकर्षित कसं करता येईल आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते प्रशासनाकडे कसं आकर्षित होतील आणि आकर्षित झालेल्या उमेदवारामधून योग्य उमेदवार कसं निवडता येईल या अनुषंगानं कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असतात. अँड्र्यू F. सिक्युला यांनी देखील या संदर्भानं म्हटलेलं आहे, भरती हा असा प्रयत्न आहे की ज्यामुळे हेतू साध्य करण्याकरिता अतिरिक्त मानवशक्ती प्राप्त केली जाते. आता बघा, मागच्या तासामध्ये आपण बघितलेलं आहे किंवा मानवशक्ती, ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणू, आपण हे ह्युमन रिसोर्स प्राप्त करण्याकरिता आणि कोणत्याही प्रशासनाचं, कोणत्याही एका उद्योगाचं म्हणा की त्याचं काही उद्दिष्ट असतात. कारण एखादी संस्था असेल, एखादं डिपार्टमेंट असेल की त्या डिपार्टमेंटचं काही उद्दिष्ट असतात. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता ते डिपार्टमेंट सातत्यानं प्रयत्न करत असतं. परंतु हे प्रयत्न कर्मचाऱ्याच्या यथाशक्तीमधून किंवा कर्मचाऱ्याकडे असलेलं जे काही संसाधन आहे, मानवी जे संसाधन आहे, या संसाधनाच्या माध्यमातून हे पूर्ण केलं जात असतं. म्हणून त्याच्यामध्ये असलेलं मानवी शक्ती हे प्राप्त करण्याकरिता योग्य अशा प्रकारचं उमेदवारांना आकर्षित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या व्याख्येतून आपल्याला असं दिसून येतं किंवा भरतीचा असा एक सरळ आपल्याला अर्थ सांगता येतो की भरती म्हणजे उत्कृष्ट उमेदवारांना प्रशासनाकडे आकर्षित करणं आणि त्या आकर्षित झालेल्या सर्व उमेदवारातून योग्य उमेदवार निवडणं हे होय. अर्थात
योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रिया देखील अत्यंत गुंतागुंतीची अशा प्रकारची आहे. अर्थात कोणती पद्धत लागू करावी, कोणता प्रकार उपयोगात आणावा या अनुषंगानं देखील खूप विचारमंथन झालेलं आहे. साधं एक उदाहरण आपण सांगता येतं की एकदा शेतकऱ्यानं शेतीमध्ये पेरावयाचं बी जर चुकलं किंवा योग्य पद्धतीनं त्याला बी मिळालं नाही, चांगल्या कंपनीचं बी मिळालं नाही किंवा चांगलं बियाणं जर नाही मिळालं तर 1 वर्ष त्याचं नुकसान होऊ शकतं. कारण चुकीचं बियाणं उगवलंच नाही. तशाच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर जर तो अकार्यक्षम असेल तर गुंतागुंतीचे जे आता प्रश्न निर्माण झालेले आहेत, आधुनिक राज्यामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना शासनानं स्वीकारलेली आहे आणि या आधुनिक राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या समस्यातून जर मार्ग काढणारा कर्मचारी नसेल तर प्रशासनाचं कार्य हे योग्य पद्धतीनं चालू शकत नाही. अकार्यक्षमता निर्माण होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टीचा जर परिपाक आपल्याला म्हणता येईल तर लालफितशाही किंवा भ्रष्टाचार किंवा अकार्यक्षमता प्रशासनामध्ये निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून योग्य कर्मचारी निवड करणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे आणि ते काम कर्मचारी प्रशासनाला करावं लागत असतं. आता आपण पाहू की या कर्मचाऱ्यांची भरती करण्याकरता कोणत्या प्रकारचा कोणते प्रकार आहेत, काही पद्धती आहेत तर काही प्रकार आहेत. या प्रकाराचा आपणाला या चॅप्टरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. विशेषतः भारतामध्ये कर्मचारी यांची भरती करण्याकरिता 2 प्रकारचा आपणाला उपयोग केला जात असतो. या 2 प्रकारामध्ये एक आहे की प्रत्यक्ष भरती आणि दुसरी भरती आहे अप्रत्यक्ष भरती. आता याला प्रत्यक्ष भरतीला बाह्य भरती देखील म्हणतात, तर अप्रत्यक्ष भरतीला अंतर्गत भरती असंही म्हणत असतात. आता हे अंतर्गत भरती कशा पद्धतीची असते? डिपार्टमेंटल ही भरती होत असते जनरली आणि म्हणून या भरतीद्वारे पहिल्यांदा आपण अंतर्गत भरती किंवा अप्रत्यक्ष भरती याचा आपल्याला विचार करावा लागेल. अंतर्गत भरतीद्वारे प्रशासनातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बढती देऊन वरिष्ठ पातळीवर त्याला संधी देऊन संबंधित पदे भरल्या जात असतात आणि प्रशासनाला अद्ययावत ठेवायचे झाल्यास त्यातील प्रत्येक स्तरावर कार्य करणाऱ्या कर्मचारी अधिकारी वर्ग यांना वरिष्ठ पद द्यावं लागत असतं. आता प्रशासनामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना विशिष्ट काळानंतर एक इन्स्पायरी त्यांना मिळाले पाहिजे, त्यांना एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांना काही विशिष्ट कालावधी झाल्यानंतर एका पदावरून दुसऱ्या पदावर बढती दिली जात असते. आता ह्या पद्धतीला अंतर्गत भरती किंवा अप्रत्यक्ष भरती किंवा बढतीद्वारे देण्यात येणारी भरती म्हणून एका दृष्टिकोनातून एका पदावरून विशेषतः एका पदावरून दुसऱ्या पदावर म्हणजे त्याच्या वरिष्ठ पदावर, दुसऱ्या पदावर म्हणजे त्याच्या इक्वलंट पदावर नाही तर त्याच्या वरिष्ठ पदावर, फॉर एक्झाम्पल एक PSI आहे आणि वरिष्ठ पद त्याचं PI आहे, त्याच्यानंतर DYSP आहे, त्याच्यानंतर SP आहे. अशा पद्धतीनं एक इन्स्पेक्टर त्याची भरती इन्स्पेक्टर पदावर झाल्यानंतर काही वर्षाच्या नंतर त्याला वरिष्ठ पदावर बढती देण्याचं काम करत असतात. ज्या दिवशी तो बढती झालेल्या पदावर आरूढ होतो खऱ्या अर्थानं ती देखील त्या पदावरची भरतीच आहे. आणि म्हणून भरती म्हणजे नवीन पदावर जुन्या कर्मचाऱ्यांना बढतीच्या द्वारे देण्यात आलेलं एक संधी आहे. आणि म्हणून बढतीद्वारे का होत नाही, नवीन पद त्याला मिळालेलं आहे आणि त्या पदावरील त्याची पहिली ड्युटी म्हणजे त्या पदासाठीची त्याची भरती आहे. अशा पद्धतीनं कर्मचारी प्रशासनामध्ये किंवा लोकप्रशासनामध्ये कर्मचारी प्रशासनाला कर्मचाऱ्यांना एकाच पदावर न ठेवता त्याला सातत्यानं त्याचा अनुभवाचा फायदा या प्रशासनाला मिळाला पाहिजे
आणि अनुभवाच्या आधारावर त्याला ते वरिष्ठ पद त्याला देण्याचं काम देखील बढतीच्या माध्यमातून करत असतात. बढती जरी असली प्रशासनामध्ये त्याला आपण वरिष्ठ पदावर मिळालेली भरती आपण म्हणत असतो. म्हणून अंतर्गत पद्धतीनं किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं भरती केलेल्या कर्मचाऱ्याचा तो पहिला जो पद आहे ते भरतीच आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणून या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढत असतं, त्याची कार्यक्षमता वाढण्यास देखील मदत होत असते. लाजून काजून काय होत नाही, परंतु कर्मचारी काय करतो, किंवा आपल्याला आता वरिष्ठ पद मिळालेलं आहे म्हणून आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे आणि जर चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर मिळालेली जी काही बढती आहे ती चुकीच्या माणसाला मिळालेली आहे अशा पद्धतीचा ठपका आपल्याला मिळेल, आपल्यावर बसेल. या माध्यमातून देखील वरिष्ठ पद मिळालेला जो काही कर्मचारी आहे तो चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता कोणत्याही पद्धतीचा जेव्हा आपण विचार करतो, ती अप्रत्यक्ष भरती असेल की प्रत्यक्ष भरती असेल, त्याचे गुण आणि दोष किंवा फायदे आणि तोटे असल्याचं आपणाला दिसून येतं. म्हणून या प्रकाराचे देखील अप्रत्यक्ष प्रकार किंवा अंतर्गत भरती प्रकाराचे देखील काही गुणदोष आपल्याला बघावे लागतील. आपण पहिल्यांदा पाहू की गुण काय आहेत. पहिला गुण आहे त्याचा आतापर्यंतचा जे अनुभव आहे, हे अनुभवाच्या आधारावर त्याला देण्यात आलेली बढती म्हणजेच नवीन पदावर त्याची भरती आहे. म्हणजेच नवीन पदावर काम करत असताना पूर्वानुभवाचा फायदा या प्रशासनाला होत असतो. म्हणून पहिला गुण असा आहे की त्याचा पूर्वानुभव, आजपर्यंत केलेल्या कामाचा अनुभव म्हणजेच पूर्व अनुभव, या अनुषंगानं कर्मचाऱ्यांची भरती ही केली जात असते. आणि या पद्धतीनं किंवा या प्रकारामुळं करण्यात आलेल्या भरतीमुळं कर्मचाऱ्यांना त्याला जे काही आजपर्यंत मिळालेला अनुभव आहे त्या अनुभवाचा भरपूर अशा प्रकारचा फायदा प्रशासनाला होत असतो. कारण प्रशासन हे एक कला आहे आपण असं म्हणतो, आणि जेव्हा प्रशासन हे एक कला आहे तर ती कला प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, एका जिल्ह्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्या जिल्ह्यामध्ये आपलं वेगळं प्रभाव निर्माण करू शकतो. एकाच दर्जाचे असलेले अधिकारी किंवा एकाच पात्रतेचे असलेले अधिकारी किंवा एकच परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन आलेले अधिकारी आपापल्या विभागामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची छाप ते निर्माण करू शकतात. आणि म्हणजेच की त्याचा पूर्व अनुभव जो आहे किंवा त्याच्याकडे असलेली जी काही बौद्धिक संसाधन आहे त्या बौद्धिक संसाधनाच्या आधारावर त्याला जेव्हा पदोन्नती मिळत असते, त्या नवीन पदावर गेल्यानंतर ते आपल्यामध्ये असलेली जी काही गुप्त अशा प्रकारचं, सुप्त अशा प्रकारची जी काही ताकद आहे ती ताकद वापरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर त्याला त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे त्या अधिकाऱ्याला अगोदर जे काही आलेले अनुभव आहेत त्या अनुभवाचा उपयोग करून त्याने प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरे एक याचं गुण आहे की बढती झालेल्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढत असते. कर्मचारी प्रशासन असो की लोकप्रशासन असो, कर्मचाऱ्याचं मनोबल वाढलं की तो अतिशय जोमानं काम करत असतो. ज्याला म्हणतो की आपण 12 हत्तीचं बळ जसं मिळतं तशा पद्धतीनं तो काम करत असतो. त्याला वेळेचं काही भान नसतं किंवा काम झालं पाहिजे. आणि माझ्या कार्यकाळामध्ये प्रशासनाला कसल्याही प्रकारचं कलंक लागता कामा नये म्हणून त्याचं एक वेगळ्या अशा प्रकारची मानसिक तयारी होत असते. कशामुळं तर त्याला बढती मिळालेली आहे. एका पदावरून दुसऱ्या पदावर तो काम केल्यानंतर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून की या प्रशासनाला वेगळ्या अशा प्रकारचं कलाटणी देण्याचं काम तो करत असतो. याचाच अर्थ त्याच्या मनोबलामध्ये ही वृद्धी होत असते आणि ती झालेली वृद्धी प्रशासनाला एका चांगल्या दिशेनं घेऊन जाण्याचं काम करत असतं. हा एक दुसरा गुण आहे. तिसरा गुण काय आहे? प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. आता प्रशासकीय कार्यक्षमता ऑटोमॅटिकच वाढ होत असते. जेव्हा त्याच्या मनोबलामध्ये वाढ होते तेव्हा ऑटोमॅटिकच त्याच्या
कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होत असते, कारण कमी चुका होतील या पद्धतीनं तो काम करत असतो. आणि म्हणून बढतीच्या माध्यमातून किंवा अंतर्गत भरती झालेले कर्मचाऱ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची कार्यक्षमता निर्माण होत असताना दिसून येत असते. तो अधिक उत्साहानं काम करतो, अधिक उत्साहानं काम पार पाडत असल्यामुळे त्याची तशा पद्धतीची मनोवृत्ती निर्माण होते आणि आपोआपच त्या मनोवृत्तीचा, त्या मनोबलाचा बेनिफिट कार्यक्षमतेवर होत असतो. आणि म्हणून कार्यक्षमता वाढली की आपोआपच सामान्य जनतेला त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीनं मिळत असतात. आता चौथा एक असा आहे गुण त्याचा की कार्यशक्ती मोजता येते. अंतर्गत भरती प्रकारामुळे कर्मचाऱ्याने प्रयत्न केलेल्या कार्याची कार्यशक्ती मोजता येते, परंतु स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचं लगेच त्याची तपासणी करता येते. त्याच्या ज्ञानाची तपासणी झालेली असते, परंतु त्याच्या कार्यक्षमतेची तपासणी मात्र आपल्याला करता येऊ शकत नाही. परंतु या बढतीच्या माध्यमातून किंवा अंतर्गत भरतीच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांची भरती होत असते त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचं मोजमाप केलं जाऊ शकते. स्पर्धा परीक्षेचा हा एक मूलभूत अशा प्रकारचा दोष असल्याचं दिसून येतं. म्हणून अंतर्गत भरतीच्या माध्यमातून हा दोष दूर करण्याकरिता अंतर्गत भरती प्रकाराचा वापर केला जात असते. पुढचं एक गुण आहे तो म्हणजे या कर्मचाऱ्यांना अंतर्गत भरती प्रकारामुळे ज्या कर्मचाऱ्यांची भरती केली जात असते त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज नसते किंवा प्रशिक्षणाची कोणतीच आवश्यकता नसते. कारण या पदावर, ज्या पदावर एखादा कर्मचारी काम करतो त्याच्या वरिष्ठ पदावर काम करण्याकरिता त्याच्या लगत असलेल्या ज्या पदावर त्याला अनेक वेळेला प्रभारी म्हणून काम करावं लागत असतं किंवा तो केलेला असतो. आणि त्याच्यामुळं प्रभारी म्हणून काम केल्यानंतर त्या पदामध्ये किंवा त्या पोस्टमध्ये ज्या ज्या काही समस्या निर्माण होत असतात, काम करत असताना ज्या काही समस्या निर्माण होत असतात त्या समस्या आपोआपच कमी होत असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, की अंतर्गत भरतीचा हा एक दोष आपणाला हा एक गुण असल्याचं आपल्याला सांगता येतं की या प्रशिक्षण नसल्यामुळं त्याला गरज नसते, कारण तो दररोज प्रशिक्षण घेत असतो. त्याला दररोज मिळणारे जे काही समस्या निर्माण होत असतात त्या समस्याचे उकल करत असताना किंवा समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे भरपूर अशा प्रकारचा अनुभव हे मिळत असते. आणि म्हणून या सगळ्या गुणांचा विचार केला असता की अंतर्गत भरती किंवा अप्रत्यक्ष अशा पद्धतीची जी भरती आहे ज्याला आपण बढती म्हणतो त्यानुसार कर्मचारी प्रशासनाला वेगळ्या अशा प्रकारचं एक बेनिफिट मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु कोणताच प्रकार जो आहे भरतीचा कोणताच प्रकार किंवा जी पद्धती आहे ती पूर्णपणे नाही, त्याच्यामध्ये काही दोष असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. म्हणून त्याचे काही दोषही आपल्याला बघावे लागतील. तो त्याच्यामधला पहिला दोष असा आहे की पक्षपात होण्याची शक्यता आहे. आता अंतर्गत भरती किंवा अंतर्गत भरती करत असताना वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे त्याचे हे घ्यावे लागते की माहिती घ्यावी लागते वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं, किंवा त्याच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना त्याचं जे काही गोपनीय अहवाल लिहिलेला आहे त्या गोपनीय अहवालाचा आधार घ्यावा लागत असतो. किंवा यांनी केलेले काम, त्याचं केलेल्या कामाचं मूल्यमापन कोण करते तर त्याचा वरिष्ठ अधिकारी करत असतो. आणि म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अहवालाचा विचार केला जातो. कधीकधी एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत योग्य पद्धतीनं सूत जुळत नाही. आपल्या देशामध्ये विविध अशा प्रकारचे जात आहे, धर्म आहे, पंथ आहे. यामुळं कदाचित त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं कनिष्ठ अधिकाऱ्यांचं मोजमाप करत असताना तो कोणत्या विचाराचा आहे, वरिष्ठ अधिकारी कोणत्या विचाराचा आहे, कोणत्या धर्माच्या पद्धतीने विचार करतो का, पंथाच्या पद्धतीने विचार करतो का, जातीच्या पद्धतीने विचार करतो का, केवळ म्हणजे निरपेक्ष भावनेनं काम करतो. जर एखादा वरिष्ठ अधिकारी निरपेक्ष पद्धतीनं कार्याचंच जर म्हणजे त्यानं मोजमाप केला असेल तर मात्र कसल्याच प्रकारचं या ठिकाणी पक्षपात होऊ शकत नाही. परंतु महिला असतील, पुरुष असतील किंवा वेगवेगळ्या जात धर्माचे असतील, अशा वेळेला
पक्षपात होण्याची दाट शक्यता असू शकते. याचा अर्थ की सगळ्याच ठिकाणी पक्षपात होतो असं नाही, काही ठिकाणी पक्षपात होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाही. आणि म्हणून अप्रत्यक्ष भरती पद्धतीमध्ये प्रकारामध्ये हा एक दोष आपल्याला दिसून येतो किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वतीनं त्याचं गोपनीय अहवाल लिहित असताना पक्षपात होण्याची शक्यता असू शकते. आणि म्हणून कार्यक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील अंतर्गत भरतीच्या माध्यमातून त्याला वरिष्ठ पदावर भरती करता येत नाही किंवा त्याला बढती मिळू शकत नाही. दुसरे एक दोष असा आहे की याचं कार्यक्षेत्र मर्यादित असतं. या अंतर्गत भरतीचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते डिपार्टमेंटच्या पुरतंच मर्यादित आहे. म्हणून नवीन जे काही उमेदवार आहेत जे आज डिग्री झालेले आहेत, या डिग्री झालेल्या कोणत्याही उमेदवाराला या अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करता येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की जे काही कर्मचारी आहेत, कार्यरत कर्मचारी आहेत, त्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच बढती द्यावी लागते किंवा वरिष्ठ पदावर त्यांची भरती होत असते. आणि त्याच्यामुळं हे या प्रकारामध्ये वयाचं काही विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याला वरिष्ठ पद दिलं जातं, परंतु तो कार्यक्षम आहे का नाही किंवा त्याचं मोजमाप करणारा वरिष्ठ अधिकारी योग्य पद्धतीनं त्याचं कार्याचं मूल्यमापन केलेलं आहे की नाही याची देखील आपल्याला पूर्णपणे म्हणजे निरपेक्ष भावनेनं कार्य झालेलं आहे हे म्हणता येऊ शकत नाही. आणि म्हणून की भरतीचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असल्यामुळं त्याची कुठल्याच प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहता येत नाही. म्हणून या प्रकारानुसार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अतिशय चुकीची अशा प्रकारचं म्हणता येत नाही. परंतु बऱ्याच वेळेला कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळं असलेल्याच कर्मचाऱ्यांना आपल्याला बढती द्यावी लागते किंवा अंतर्गत पद्धतीनं त्याला भरती करता येऊ शकते. आणि त्याच्यामुळं ज्याच्याकडे कुशलता आहे, बौद्धिकता आहे, असे कर्मचारी यापासून दूर राहण्याची देखील दाट शक्यता असू शकते. तिसरं एक दोष आपल्याला म्हणता येतं की अंतर्गत प्रकारामुळे कर्मचारी ज्या पदावर काम करतो आणि तो किती वर्षापासून काम करतो या कालावधीचा विचार प्रामुख्याने केला जात असतो. बढती देत असताना, नवीन पदावर भरती होत असताना, अंतर्गत पद्धतीनं किंवा अंतर्गत प्रकारामुळे भरती होत असताना त्याच्या कार्यकालाचा किंवा कालावधीचाच प्रामुख्याने विचार केला जात असतो. आणि म्हणून नोकरीच्या कालावधीचा प्रामुख्याने विचार केला जात असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला असं वाटतं किंवा माझा आता 8 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर, 15 वर्षानंतर आता